नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत लोकमान्य टिळक यांचे गौरवगीत. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. कोकण प्रांती जन्मतयांचा रत्नागिरीच्या जिल्ह्यात. धन नव्हते पण विद्या होती थोर अशा कुलवंशात. कोकण प्रांती जन्मतयांचा रत्नागिरीच्या जिल्ह्यात. धन नव्हते पण विद्या होती थोर अशा कुलवंशात. थोर तयांचे वडील होते नामे गंगाधर पंत. केशव केले होते त्यांनी बाळाचे ते नाव पसंत. बाळ परंतु बाळच होते त्या सर्वांचे आवडते. त्या नावाशी अखेर जुळले नाते भारत देशाचे. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. बाळ जाहला जेव्हा मोठा जाऊ लागला शाळेत. हिऱ्याप्रमाणे झळकत होती बुद्धी तयाची विद्येत. गणित तयांचा विषय होता फारच मोठा आवडता. कठीण गणित करीत होते बोटावर हा हा म्हणता. स्वराज्यात मी गणित शिकवीन आकांक्षा होती त्यांची पुरी करायला, परंतु त्यांना उसंत मात्र कधी नव्हती. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. एके दिवशी काय झालं माहिती आहे? एके दिवशी एक गंमत झाली. एके दिवशी गंमत झाली, गुरुजी नव्हते वर्गात. खट्याळ काही पोरे बसली तिथेच मग शेंगा खात. पारा चढला मग गुरुजींचा प्रकार तो पाहुनी सारा. मुले बसली गुपचूप सारी, दिला नाही त्यांना थारा. छडी घेतली मग गुरुजींनी लाल होऊनी रागानी. मार दिला मग एकेकाच्या हातावरती जोरानी. आणि शेवटी पाळी आली सरकत टिळकांच्या वरती. हात परंतु केला नाही टिळकांनी आपुला पुढती. पाहुनी सारे गुरुजी गेले मग क्रोधाने पेटूनी. सांग कुणी मग कचरा केला पुसले त्यांनी दाटूनी. माहित आहे मला परंतु सांगणार मी मुळी नाही. आजवरी मी कधी कुणाची कागाळी केली नाही. धीटपणाने टिळक बोलले, धैर्य पहा त्या वीराचे. धडे शिकूया आपण सारे त्यांच्यापासून सत्याचे. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ता आत्ताची.